देशभर विकासाच्या गप्पा सुरू आहेत, पण आज आम्ही तुम्हाला न झालेल्या विकासाचं जे चित्र दाखवणार आहोत ते चीडाणे. केवळ शाळेत जाण्यासाठी काही चिमुकल्यांना अगदी रोजच्या रोज कसा जीव धोक्यात घालावा लागतोय हे बघून तुमचाही संताप होईल. या मुलांचे कौतुक करावं की या कोडग्या व्यवस्थेला चापकानं फोडून काढावं असा प्रश्न पडेल. हा रिपोर्ट बघूयात. पाऊस कोसळतोय, नदीचा प्रवाह वाढलाय. कसं बसं दप्तर सावरत ही पोरं प्रवास करतायत. तुडुंब भरलेल्या नदीच्या पाण्यातून टायर ट्यूबवर बसून ही पोरं चालली आहेत. टायर ट्यूबवरची ही जीवघेणी कसरत कशासाठी? तर स्कूल चले हम हे सरकारचं घोषवाक्य खरं खुरं ठरवण्यासाठी. टायरची ही रबरी ट्यूब या पोरांना नदी ओलांडून शाळेच्या 4 भिंतीत घेऊन जाणार आहे. पालघरच्या विक्रमगड मधल्या म्हसे गावातल्या विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी दररोज अशी कसरत करावी लागते. नदीच्या पलीकडे असलेल्या वाकी गावात त्यांची शाळा आहे. म्हसे गावातनं पिंजाळ नदी ओलांडून ही पोरं शाळा गाठतात. प्रशासनाला इथे पूल बनवणं बहुधा महत्वाचं वाटत नाही आणि म्हणून या पोरांवर असा जीव धोक्यात घालण्याची वेळ आली आहे. मग तुम्हाला शाळेत जाण्यासाठी काय मागणी आहे तुझी सरकारला? पूल बांधून पाहिजे तुम्हाला? हां. म्हणजे पूल बांधला तर तुम्हाला मग रोज शाळेत येता येईल ना? हां. मग नदीला जर पूर आला तर किती दिवस शाळा पडतो तुमची? एक आठवडा. मागणी तर काय पोरांसाठी पाहिजे तसं होता पूल इथं झाला असता, मग पोरांना पण बरं झालं असतं. शाळेत यायला बरं झालं असतं. म्हणजे त्यांची जी शाळा बुडते ती बुडली नसते. इथं पूल बनला तर या पोरांवर कृपाच होईल, पण ज्यांना राजकारणापलीकडे काहीच दिसत नाही त्यांचं करायचं काय? पुलावरनं होणारे हे आरोप प्रत्यारोप बघा. सरकारने त्या ठिकाणी पक्षपातीपणा करून तो पूल होऊ दिला नाही, त्याला निधी उपलब्ध करून दिला नाही आणि जो निधी होता तो सुद्धा रद्द केला. 250 कोटीची कामं जवळपास त्या काळात रद्द झाली. आम्ही त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षासोबत न गेल्यामुळे. आणि म्हणून ज्या ठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब मुलांच्या जीवनाचा प्रश्न होता तिथे सुद्धा तत्कालीन सरकारने त्या ठिकाणी दयामाया दाखवली नाही. आणि हा आमदार आपल्या पक्षाचा नाही, हा आपल्या विरोधामध्ये आहे म्हणून त्या ठिकाणी निधी रद्द केला आणि म्हणून तो पूल तरी होऊ शकला नाही. ही पोरं टायरच्या ट्यूबवर नव्हे तर पुलावरनं शाळेत जायला हवीत खरी, पण आधी पुलावरनं राजकारण जातं आणि मग सर्वसामान्य. ही अशी व्यवस्था जिथे काम करते तिथे कशाचं काय घेऊन बसलात?